नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत लहान मुलांविषयी मानसशास्त्रीय अभ्यास. आजच्या काळात अनेक पालक आपल्या मुलांसाठी खूप मेहनत घेतात. चांगलं शिक्षण, महागडी शाळा, उत्तम कपडे, मोबाईल, टॅब, खेळणी, सहली, क्लासेस यासाठी ते स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात. माझ्या मुलाला काहीच कमी पडू नये ही भावना यामागे असते. पण मानसशास्त्र सांगतं की केवळ भौतिक सुख दिल्याने मुलांचं भावनिक आणि मानसिक आरोग्य आपोआप मजबूत होत नाही. उलट काही वेळा याचे उलट परिणाम दिसू लागतात. मानसशास्त्रात याला मटेरियल ओव्हर कॉम्पोजिशन असं म्हटलं जातं. म्हणजेच पालक स्वतः वेळ, संवाद आणि भावनिक उपस्थित देऊ शकत नाहीत, तेव्हा त्या कमतरतेची भरपाई म्हणून करण्याचा प्रयत्न करतात. बाहेरून पाहता मुलं सुखात दिसतात, पण आतून ते एकटं, गोंधळलेले किंवा असमाधी असू शकतं. संशोधन सांगतं की मुलाच्या मेंदूचा आणि भावनांचा विकास मुख्यत्वे 3 गोष्टींवर अवलंबून असतो: सुरक्षित नातं, सातत्यपूर्व संवाद आणि मजबूत घेणारी उपस्थिती. खेळणी किंवा सुविधा या गोष्टी तात्पुरता आनंद देतात, पण सुरक्षित नात्याची जागा घेऊ शकत नाहीत. जे पालक सतत हे घे, ते घे असं करत राहतात, पण मुलाच्या भावना ऐकून घेत नाहीत, त्यांचा मन मोकळं बोलू देत नाही, तेव्हा मूल हळूहळू भावना दाबायला शिकतं. माझं दुःख महत्त्वाचं नाही, कारण मला सगळं मिळतंय, असा एक गोंधळ त्याच्या मनात तयार होतो. पुढे जाऊन अशी मुलं स्वतःच्या भावना ओळखण्यात अडचण अनुभवतात. मानसशास्त्रीय अभ्यासामध्ये असंही आढळलं आहे की ज्या मुलांना लहानपणी प्रत्येक गोष्ट सहज मिळते, त्यांच्यात फ्लक्च्युएशन टॉलरन्स म्हणजे सहनशक्ती कमी होते. थोडा अडथळा आला, अपेक्षा पूर्ण झाली नाही किंवा कोणी नाही म्हटलं तर ते अस्वस्थ होतात, कारण त्यांच्या प्रतीक्षा, मर्यादा आणि अपूर्णता यांचा सरावच झालेला नसतो. याचा आणखी एक परिणाम म्हणजे बाह्य गोष्टींवर अवलंबित्व. अशी मुलं आनंदासाठी बाहेरून गोष्टी शोधतात. नवीन वस्तू, नवे अनुभव, सोशल मीडिया, कौतुक. आतून समाधान मिळतं नाही, म्हणून सतत काहीतरी हवं असतं. शास्त्रात याला एक्सटर्नल व्हॅलिडेशन डिपेंडन्सी म्हणतात. पुढे हेच पॅटर्न नातेसंबंधामध्ये दिसू लागतात. काही पालक म्हणतात, आम्ही जे कष्ट भोगले ते आमच्या मुलांना भोगू नयेत. ही भावना समजण्यासारखी आहे. पण मानसशास्त्रात सांगतात की कष्ट म्हणजे केवळ वेदना नसतात, तर शिकण्याची संधीही असते. छोट्या अपयशातून, मर्यादांमधून आणि जबाबदाऱ्यांमधून मुलं भावनिकदृष्ट्या मजबूत होतात. असंही दिसून आलं आहे की ज्या घरात वस्तूपेक्षा नात्यांना जास्त महत्त्व दिलं जातं, तिथली मुलं जास्त आत्मविश्वासी असतात. त्यांना चुकण्याची भीती कमी असते, कारण त्यांना माहीत असतं की चूक झाली तरी आपल्याला समजून घेणारे लोक आहेत. ही भावनिक सुरक्षितता कोणत्याही भौतिक सुखापेक्षा जास्त मौल्यवान असते. मानसशास्त्रात ऑथॉरेटिव्ह पॅरेंटिंग ही संकल्पना खूप महत्त्वाची मानली जाते. यात पालक प्रेमळ असतात, पण मर्यादा स्पष्ट असतात. जे मुलांच्या भावना ऐकून घेतात, पण प्रत्येक मागणी पूर्ण करत नाहीत. नाही का आहे हे समजावून सांगतात. यामुळे मुलं स्वतःचा विचार करायला शिकतात, निर्णय घ्यायला शिकतं आणि भावनिक नियम करायला शिकतं. केवळ भौतिक सुख देणाऱ्या पालकांकडून मुलांना एक नकळत संदेश मिळतो: तुझ्या गरजा वस्तूंनी पूर्ण होतील. पण प्रत्यक्षात मुलांच्या सर्वात मोठ्या गरजा भावनिक असतात. कुणीतरी आपल्यासाठी वेळ काढणं, आपलं बोलणं लक्ष देऊन ऐकणं, आपली भीती आणि राग समजून घेणं. या गोष्टी नसतील तर कितीही सुविधा आल्या तरी आतली पोकळी भरत नाही. आज अनेक किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य, चिंता आणि एकटेपणाचं प्रमाण वाढलेलं दिसतं. संशोधन सांगतं की यामागे केवळ अभ्यासाचा ताण नाही, तर भावनिक संवादाची कमतरता आहे. घरात सगळं असूनही कोणीच मला समजत नाही ही भावना त्यांना संतापते. याचा अर्थ असा नाही की पालकांनी मुलांना सुविधा देऊ नयेत. प्रश्न प्रमाणाचा आहे आणि प्राधान्याचा आहे. वस्तू देताना संवाद कमी होत असेल, वेळ कमी होत असेल, तर तो विचार करण्याचा इशारा आहे. मानसशास्त्र एक साधी गोष्ट सांगतं:
मुलांना सर्वात आधी हवं असतं ते पालकाचं लक्ष, वेळ आणि स्वीकार. त्यानंतर बाकी सगळं. जे पालक हे समजून घेतात ते आपल्या मुलांना केवळ सुखी नाही तर भावनिकदृष्ट्या सक्षम आणि स्थिर बनतात. अशा मुलांना आयुष्यात सगळं मिळेलच असं नाही, पण जे मिळेल त्यात समाधान शोधण्याची क्षमता नक्की मिळते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता आणि आपण त्यावरच लवकर एक नवीन व्हिडिओ बनवू आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.